अमेय खोपकर आपल्याला दृश्यामध्ये दिसतायत। तपोवनामध्ये ते गेलेले आहेत। आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि आंदोलनानंतर ते प्रतिक्रिया देतील प्रसार माध्यमांना। त्याची सध्या तयारी सुरू आहे। वृक्षतोड होऊ नये यासाठी अमेय खोपकर नाशिकला गेलेले आहेत। तपोवनामध्ये ते पोहोचलेत आणि तिथे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा एकत्र आलेले आहेत। नाशिकचे सगळे स्थानिक पदाधिकारी आणि चित्रपट सेनेचे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत। घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू आहे। वृक्षतोडीला मनसेचा विरोध आहे, चित्रपट सेनेचा विरोध आहे। एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे। इथे साधू महंतांचे आखाडे तयार करण्याकरता वृक्षतोड केली जाते आहे आणि त्याला गेली अनेक दिवस सामाजिक संघटनांचा विरोध आहे। लहान मुलांनी, शाळकरी मुलांनी सुद्धा इथे जाऊन आंदोलन केलं। झाडाला बिलगून उभं राहत जोरदार घोषणाबाजी विद्यार्थी करताना आपल्याला बघायला मिळाले होते आणि त्यानंतर सामाजिक संघटना सुद्धा। अमेय खोपकर काय भूमिका घेतात, मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तपोवन नाशिकची ही थेट दृश्य मनसे आंदोलनाला बसलेली आहे। निरंजन टाकले बोला ना, नाही इकडे बोलत ना, त्याचा तो ऑडिओ नाही, ते नका पकडू तुम्ही, ये मग इकडनं पकडा तुम्ही। वृक्षतोडीच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभारलं जात आहे। मनसे चित्रपट सेनेकडून हे आंदोलन उभं केलं गेलंय। वृक्षतोड होऊ देणार नाही, साधू महंतांचे आखाडे दुसरीकडे कुठेतरी सुरू करा, उभे करा अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। गेले अनेक दिवस नाशिक या एका विषयामुळे पेटलेलं आहे। तपोवन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप। मला सर्वप्रथम लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात। आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते। जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। प्रशासन हे झाडं काढण्यासाठी ठाम आहे। त्यांनी ही झाडं काढून दुसरीकडे रिप्लांटेशन करणं हा पर्याय सुचवलेला आहे। त्याचबरोबर आम्ही झाडं न काढू न देण्यासाठी ठाम आहोत। त्यांनी झाडं काढण्याचा निर्णय घेतला, तुमची भूमिका काय राहील? तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी। आम्ही याला पर्याय काय? पण मागे पण तुमची सत्ता होती त्यावेळी याला पर्याय काही नाही। इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही। तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, याच जागेवर होते, नंतर ही झाडं लागली। पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही। गिरीश महाजन म्हणतायत, महाजन यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की याच्यापैकी काही झाडं हे रिप्लांट केले जातील आणि गिरीश महाजनांचा कोणाचा विश्वास नाही। त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष जुनी असलेली, म्हणजे 10 वर्षाच्या आतली झाडं तीच काढणार। वड, पिंपळ ही मोठी झाडं। अहो आता काल ते खोटं बोलले। मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो दिले, फोटो आहेत त्यांच्याकडे की ते इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही। पण
मागच्या वेळेला ज्यावेळेला मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता. याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली तेव्हा ही झाडं नव्हती इकडे तेव्हा. पण मग आता तुमच्याकडे पर्याय काय आहे? पर्याय सरकारने शोधायचा आहे. म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही होऊ अहो द्यायचा? आम्ही भूमिका त्या आहे का? साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असेल तर कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. रद्द केलं ते, काल रद्द केलं. कोणाचा विश्वास आहे? काल त्यांनी कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली का? 1 लाखाचं नाही, 5 लाख स्थगिती दिली आहे. 5 लाख स्क्वेअर फीट आहे. 5 लाख स्क्वेअर फीट तोंडावर येतोय तोंडावर. अहो रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅनमध्ये आहे. आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही ह्याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. पण याच्यावर साधुग्राम आणि कुंभमेळ्यासाठी आरक्षण आहे, इथे डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही असं शासनाचं म्हणणं आहे. त्यांनी केलं ना, आता दाखवलं ना टाकले. बोल द्या त्यांना. नाही एक मिनिट, आत्ता त्यांनी टकलीनं बोला तो प्लॅन तो प्लॅन द्या. प्लॅन हो, एक मिनिट. टकले आहे जरा याच्यानं येऊन द्या ना. जसं हेमंत टकलेंनी आधी सांगितलं की निरंजन टकलेंनी आधी सांगितलं की हे सगळं ग्रीन झोन आहे किंवा इथे होऊ नये, परंतु त्यांनी जर नोटिफिकेशन काढलं त्यांच्या मागणीनुसार की हे नोटिफिकेशन काढलं, हे रद्द केलं तर तुमचा याला सपोर्ट राहील की विरोध कायम राहील? सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही. झाड तोडायचं नाही बस. कुंभमेळ्याचं आम्ही स्वागत करतो. हा, त्यांनी तोडले तरी आपली पुढची भूमिका काय राहणार सर? तीव्र आंदोलन करू आम्ही. म्हणजे या सगळ्या तुमच्या आंदोलनावर आणि एकूणच तोडलं तर मी जर एक झाड तोडलं तर माझ्यावर एका मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवतात. यांनी जर इथली झाडं तोडली तर तेवढे मनुष्यवधाचे गुन्हे आम्ही नोंदवू त्यांच्यावर, इतके खून केल्याचा. हे साधी गोष्ट आहे ना. सुप्रीम कोर्टाने 2004 साली तपोवनाला डीम्ड फॉरेस्ट म्हटलेलं आहे आणि ते राखणं, ते वाढवणं ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. ते जर हे तोडणार असतील तर